परतफेडला पालकमंत्री पद मिळावं म्हणून रक्ताने पत्र लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना. कुठेतरी न्याय मिळाला असं वाटतंय मला. आम्ही गेल्या वर्षीच 13 ऑगस्टला भरत शेठ गोगोल युवा सेनेच्या वतीने रक्ताने पत्र लिहून एकनाथजी शिंदे साहेबांना पोहोचवलेलं होतं. साहेब म्हणले की देर है लेकिन अंधेर नहीं, भगवान के देर में अंधेर है लेकिन अंधेर नहीं. आज राजधानी रायगड, स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद माननीय भरत शेठ गोगोले साहेबांना मिळलंच पाहिजे म्हणून आम्ही सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताने पत्र लिहून व विविध प्रकारे आंदोलन केलं होतं. त्याचा आज आमचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. तुळजाभवानी व ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली होती, ती देखील प्रार्थना यशस्वी झाली अशी ठरतंय. आज आमचे नेते सन्माननीय भरतजी गोगोले साहेब हे शिवरायांचे मावळे म्हणून आज रायगडच्या पावनभूमीत त्यांचं अजरामर असं काम झालेलं आहे. ते आज महाराष्ट्रभर काम करतात. आमच्यासारख्या विविध युवकांना व शिवसैनिकांना त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्यक्ष मदत केली जाते. तुम्ही काय केलं ते सांगा. आज आम्ही काल भरत शेठ गोगोले साहेबांचं पालकमंत्रीपद डिक्लेअर झाल्यानंतर आज आम्ही युवा सेनेच्या वतीने भव्य पेढे वाटप करून व फटाक्यांची आताशबाजी करून जल्लोष साजरा केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.